हॅलो, सगळ्यांना नमस्कार. फायनली आम्ही लाईव्ह आलेलो आहोत आणि अर्धा तास आम्ही सगळ्या टेक्निकल डिफिकल्टीज बरोबर झगडा करून फायनली आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. माफ करा आम्हाला अर्धा तास यायला उशीर झाला त्याबद्दल. पण आता फायनली सगळं सॉर्ट झालेलं आहे. तर भाडीपाच्या विषय खोलच्या याच्या लाईव्ह कन्व्हर्सेशनमध्ये मी पूर्ण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण कला, कलाकार, मानसिक आरोग्य आणि लॉकडाऊन या संदर्भात डॉक्टर हमीद दाभोळकर जे सायकियाट्रिस्ट आहेत त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. आणि असं म्हणायला हरकत नाही की सगळ्याच क्षेत्रात सध्या खूप अस्वस्थ करणारं वातावरण आहे. लोक शहरातनं परत गावात चाललेले आहेत. अनेक लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत. अनेक जण घरनं काम करत आहेत. जरी सगळे व्यवहार आता सुरू झाले असले तरी आर्थिक नुकसान प्रचंड झालेलं आहे आणि या सगळ्या काळातच सर्वच क्षेत्रातल्या माणसांना प्रचंड मानसिक ताणाला सामोरं जावं लागतंय आणि अर्थातच कलाकार याला अपवाद नाहीयेत. मी सुद्धा गेले अनेक दिवस घरी असताना विचार करते या संदर्भात. अनेक कलाकार मैत्रिणींबरोबर गप्पा होतात. अनेक वेळा शेअर करताना नेमकं काय त्यांना जाणवतंय याविषयी चर्चा होते. आणि असं जाणवतं की मुळात म्हणजे सगळ्या या ज्या आपल्या कला आहेत म्हणजे शूटिंग असेल, नाटकाच्या तालमी असतील, नाटकाचे प्रयोग असतील, चर्चासत्र असतील, सिनेमा म्हणजे संगीत, नृत्याचे जे कार्यक्रम असतील, ह्या सगळ्या समूह कला आहेत. त्यामुळे अचानक कलाकारांना घरात डांबून ठेवल्याने आता काय करायचं असा प्रश्न सगळ्यांसमोरच पडलेला आहे आणि सगळेच खूप अस्वस्थ या काळात आहेत. काही जणांनी याचा पॉझिटिव्हली वापर करून YouTube चॅनल्स काढले आहेत. Zoomवरनं नवीन नाटकांचे प्रयोग केलेले आहेत. अनेक जणांनी स्टोरी टेलिंग केलं, व्हिडिओज तयार केले. एवढंच नाही तर घरनं सीरियलचं शूटिंग झालं, वेब सीरीजचं शूटिंग झालं. अशा अनेक गोष्टी काही कलाकारांनी घरी थांबून केल्या आहेत. पण अनेक कलाकार असेही आहेत ज्यांना ह्या सगळ्याशी कसं डील करायचं हे कळत नाहीये. अनेक ताणांना त्यांना सामोरं जावं लागतंय. जरी वेळ आहे तरी त्या वेळेचं काय करायचं? क्रिएटिव्हिटी कशी आणायची? आपण कसं प्रोडक्टिव्ह राहायचं याच्याविषयीचे प्रश्न आहेत. तर अशा अनेक गोष्टींविषयी आज आपण डॉक्टर हमीद दाभोळकर यांच्याशी बोलणार आहोत. डॉक्टर हमीद दाभोळकर हे मनोविकार तज्ञ म्हणजे सायकियाट्रिस्ट आहेत. त्यांची परिवर्तन नावाची मानसिक आरोग्यासंदर्भात काम करणारी संस्था आहे. त्याच्या अंतर्गत सुद्धा ते खूप महत्त्वाचं काम करत आहेत आणि अर्थातच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते कार्यकर्ते आहेत. तर डॉक्टर नमस्कार आणि थँक यू. फायनली आपण बोलतो आहोत. म्हणजे आपल्याला वाटलं की आजचा कार्यक्रम रद्दच करावा लागतोय का काय आणि या आपल्या या तणावाशी, या टेक्निकल तणावाशी आज आपण फायनली लढाई करून एकमेकांसमोर खरंय. आलेलो आहोत. नमस्कार सगळ्यांना. सायकियाट्रिस्ट आला म्हणजे तणाव आलाच. त्याला काय त्याच्यामुळे किंवा जिथे तणाव नसतो तिथे सायकियाट्रिस्टचं काही काम नाही. त्याच्यामुळे मला वाटतं फेसबुकने आपल्याला संधी दिली तशी आपली सगळ्या आणि परीक्षाही घेतली की तुम्ही बोलणार परीक्षाही आहात मानसिक आरोग्याविषयी, तर तुमची किती तयारी आहे ह्याची जमतंय आम्ही का नाही यांना टेन्शन डील करायला असं. तर आपण म्हणजे सुरुवात करूयात आणि मला असं वाटतंय की एक सायकियाट्रिस्ट म्हणून आता जी सगळी परिस्थिती आहे त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेताना कला, कलाकार, लॉकडाऊन आणि मानसिक आरोग्य याच्याकडे तू आता काय पद्धतीने बघतो आहेस? अ, हे तर खरंच आहे की सगळ्यांसाठी हा एक अतिशय आव्हानात्मक कालखंड आहे. म्हणजे कलाकार काही त्याला त्या अर्थाने अपवाद नाही. की आपल्या सगळ्यांसाठीच म्हणजे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातल्या तज्ञांना देखील स्वतःचं मन ताब्यात ठेवणं अवघड जावं अशा स्वरूपाचा हा कालखंड आहे. गेल्या जवळजवळ 100 वर्षात अशा ताणाला आपण कधीच समाज म्हणून सामोरं गेलेलो नाहीये. त्यामुळे अनिश्चितता, अस्वस्थता ही सर्वव्यापी आहे. एका पातळीवर जर सकारात्मक पद्धतीनं बघायचं झालं, तर काही वेळेला मी असा विचार करतो, की ह्याच्यामुळं मानसिक आरोग्याच्या प्रश्नांचं लोकशाहीकरण पण झालेलं आहे. नाहीतर कलाकार ही रूढ अर्थाने ग्लॅमर आणि बाकीच्या या सगळ्या दैनंदिन जीवनाच्या झकाझकीपासून दूर असलेली जमात समजली जाते आपल्याकडे. हं, हं. मानसिक आरोग्याविषयी आपण बोलतोय. म्हणजे एका अर्थाने या कोविडने आपल्याला सगळ्यांना एका पातळीवरती आणलेलं आहे. मानसिक आरोग्याच्या प्रश्नाचं लोकशाहीकरण, डेमोक्रटायझेशन त्याच्या माध्यमातून झालेलं आहे. हं. भाग आहे. पण दुसऱ्या बाजूला जसे सामान्य माणसाचे स्वतःचे वेगळे ताण आहेत, त्याच्या हं. त्याच्या आयुष्याच्या झगड्यांप्रमाणे कलावंतांचे काही स्वतःचे वेगळे प्रश्न आहेत, जे त्यांच्यासाठी युनिक असू शकतात. बरोबर. जसं की मला वाटतं की
खूप मोठ्या प्रमाणात सिनेमा कलावंतांचं बघितलं तर एक खूप मोठा व्यवसाय आहे त्याच्या पाठीशी. कोणाचे सिनेमे रिलीज होणार होते, त्याच्यावरती भरपूर पैसे अडकलेले आहेत आणि त्यातून येणारे ताण आहेत. नाटकाच्या याच्यासाठी असलेले कदाचित ताण वेगळे असतील, की परफॉर्म करणं हे त्यांच्यासाठी ऑडियन्सशी जोडलं जाणं, हे खूप हं, महत्वाचा भाग असतो, ज्यातनं त्यांना मनाला समाधान मिळतं. तर हं, तो आज ते घेऊ शकत नाहीये. बॅकस्टेजची लोकं आहेत, की ज्यांच्या उत्पन्नाचं सगळं साधनच त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यांच्या जीविताचा दैनंदिन जीवनाचा प्रश्न निर्माण झालाय आणि मला वाटतंय की नुसत्या कलाकारांपेक्षा जे परफॉर्मर आहेत म्हणजे हं, परफॉर्मिंग आर्ट आणि कला ह्याच्यामध्ये इथं आपल्याला थोडा फरक करायला पाहिजे. हं, हं. परफॉर्मिंग आर्ट्सला समोर प्रेक्षक लागतो आणि बरोबर. त्या परफॉर्मिंग आर्ट करणाऱ्या आणि खास करून परफॉर्मन्स मधनं ज्यांचं सेल्फ एस्टीम येतं, हं, अशा लोकांसाठी हा खूप अवघड कालखंड हं, चाललेला असं आपल्याला म्हणता येईल. कारण त्याचे सगळे सोर्सेस त्यांच्यापासनं क्लोज डाऊन झालेत. हं. त्यात त्यात बरं काय आहे, की सोशल मीडिया सारखा एक माध्यम उपलब्ध आहे आपल्याला, की ज्याच्यावरती कमीत कमी आपण व्यक्त होऊ शकतो, आपल्या काही गोष्टी सादर करू शकतो. बरोबर. त्यामुळे हा आव्हानात्मक कालखंड आहे. हं. सगळ्यांसाठीच आणि कलाकारांसाठी एका वेगळ्या पातळीवर. बरोबर. मग तू म्हटलास तसं परफॉर्मिंग आर्टिस्टसाठी हा जास्ती अवघड आहे. कारण का त्या अर्थाने जर पेंटर्स असतील, शिल्पकार असतील, तर ह्यांना घरी थांबून लेखक असतील, ह्यांना घरी थांबून काम करायची इन अ वे सवय असते. अनेक कलाकार गमतीने हे पण म्हणतात, की आम्हाला तर काय क्वारंटाईन व्हायची सवय आहेच आहे. कारण काय खरंय. बरचसं जे आधीचं तयारीचं काम असतं, हे कलाकार घरीच बसून करतात. त्यांचं क्षेत्र त्या अर्थाने खूपच अस्थिर आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. कारण काय जसं 9 ते 5 आपण नोकरी करतो, तसं ह्याच्यात ती ती संधीच ह्याच्यात नाहीये. कारण का नाही. तुम्हाला काम कधी-कधी जनरेट करावं लागतं. एखाद्या सिनेमाचं शूटिंग कधी सुरू होणार आहे, सीरियलचं इतकं सगळं अनिश्चित असतं. तर ह्या सगळ्या अनिश्चिततेत आता या लॉकडाऊनची भर पडल्याने अधिक प्रश्न गंभीर तयार झाला आहे. तर या अनसर्टनिटी आणि या सगळ्या अस्वस्थतेशी काय पद्धतीने आपण त्याच्याकडे बघू शकतो आणि काय पद्धतीने डील करू शकतो? अ, म्हणजे त्याच्याकडे जाण्याआधी मला एक 2 गोष्टी फक्त अधोरेखित करायच्या आहेत. ते हं, की कलाकारांच्यासाठी म्हणजे मगाशी आपण जे म्हटलं त्यालाच थोडं पुढे नेतो आणि मग त्याच्याकडे हं, ते असं की कलाकारांसाठी आणखीन एक ॲडिशनल चॅलेंज आहे ज्याच्यातनं ही अनिश्चितता आणि अस्वस्थता तयार होते. ते कळणं आवश्यक आहे आपल्याला त्याच्याशी डील करण्यासाठी. जे सामान्य माणसांपेक्षा थोडं वेगळं आहे. हं, सामान्य माणसाला आयुष्य जगणं हा त्याच्या दृष्टीने एक रुटीन नेहमीचा भाग असतो. कलावंतासाठी त्याचं जगणं आणि हं, ज्या भूमिकेतनं तो मान्यता आणि प्रसिद्धी मिळवत असतो ती भूमिका, अशी हं. 2 वेगवेगळ्या प्रतलांवरती आयुष्य जगत असतात ते. हं, हं, हं. खास करून ज्या दृकश्राव्य कला आहेत, सिनेमा, नाटकं यांच्यामध्ये, त्याच्यातून निर्माण होणारी प्रतिमा तुमची, आपल्याकडे म्हणतात की प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. त्या प्रतिमेचं वरती इतकं प्रेम कलावंताचं हळू-हळू निर्माण होतं, की ती व्यक्ती आणि प्रतिमा ह्याच्यातला फरक कळणं अवघड होतं आणि आता अशी बरोबर. परिस्थिती झालीये, की ती प्रतिमा ही पूर्णपणे बंद आहे. त्या प्रतिमेचा तुमच्या दैनंदिन जीवनात काहीच वापर नाही आणि तुम्ही माझ्यासारखे बाकीच्या सामान्य कुठलाही व्यवसाय करणाऱ्या माणसासारखे माणूस झालाय आणि हं, ते कधी परत उठेल हे सांगता येत नाही. हा एक अनिश्चिततेचा खूप मोठा स्रोत आहे आणि त्याच्यामुळं जे त्या प्रतिमेलाच स्वतः समजतात, हं, आपण स्वतः आणि ती प्रतिमा ह्याच्यातला फरक नाही करू शकत. हं, त्यांच्यासाठी मला वाटतं, की हा खूप अवघड कालखंड असू शकतो. हं, किंवा त्या प्रतिमेचा एक मोठा भाग असा असतो, की लोक ओळखतात तुम्हाला पटकन. बाकीच्या व्यवसायातल्या लोकांचं असं नसतं. डॉक्टर रस्त्यावरनं चाललाय, वकील रस्त्यावरनं चाललाय, तर त्यांना काही कोणी ते बघा पर्ण पेठे चालली असं काही म्हणण्याचं कारण नाही. तर पण हे जे असतं कलाकारांच्या अनुभवाला येतं ते आणि त्याची सवय होऊन जाते आणि ते नसेल तर त्याची अडचण जाणवायला लागते. ज्यांनी ते प्रोसेस केलं नाहीये त्यांना. तर तो एक बातमी आहे, की बातम्या येतात, चर्चेत असतात त्या व्यक्तीसारख्या आणि आता ते नाहीये. त्यामुळे ते सोशल मीडियातल्या लोकांना जो बाकीच्यांना जो फोमो म्हणतात ना आपल्याकडे फिअर ऑफ मिसिंग आउट. तर तसं दैनंदिन तुमच्या आयुष्यातली माणसं असतात, परंतु तुमच्या प्रतिमेचं जे आयुष्य आहे त्याच्यापासून मिसिंग आउट होणं आणि ते परत कधी मिळेल मला? हं, याची हं, येणारी अनिश्चितता हं, ती मला वाटतं खूप मनावरती काम करते. हं, त्याबरोबर मला असं वाटतं, की कलावंतांच्या आयुष्याचे काही स्वतःचे वेगळे स्पेसिफिक ताण आहेत. हं.
आणि ते पण नुसत्या अनिश्चिततेच्या पलीकडचे, ते पण आपण समजून घ्यायला पाहिजेत, की ते कसे काम करतात. म्हणजे एक मला वाटतं, की आता तू अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी म्हटलीस, तसं मला वाटतं की कलावंतांच्या ह्याच्यातली एक ही अंधश्रद्धाच आहे आपण असं म्हणायला पाहिजे, जी ऍक्च्युअली समाजाची व्हायला लागली आहे आपल्याकडे, की अपयशी होणं म्हणजे आपण जगण्याला नालायक आहोत. बरोबर. अपयश नाहीच पाहिजे आयुष्यामध्ये, अशी काहीतरी एक आपल्या समाजाची सध्या धारणा झाली आहे. हं. सुशांतचा आत्ताचा जी घटना घडली ती आपण सगळेजण म्हणजे एका बाजूला त्याला मानसिक आजार असेल, पण दुसऱ्या बाजूला ज्याला आपण कुठल्याही सामान्य माणसाच्या आयुष्यातलं ड्रीम वाटेल अशा स्वरूपाचं आयुष्य ज्याला मिळतं, बरोबर. त्याला असं वाटतं की मी अपयशी आहे. म्हणजे रूढ अर्थाने यशाचे सगळे नॉर्म्स त्यांनी मिळवलेले आहेत. पण त्याला वाटतं की मी अपयशी आहे आणि अपयशी असणं म्हणजे मला जगण्याचा म्हणजे नुसतं अपयशी होण्यापुरतं ते राहत नाही, तर मला जगण्याचा अधिकारच नाहीये. हं, हं. लेव्हलला ते जातं. त्यामुळे अपयशाकडे, यश अपयशाच्याकडे काय नजरेने आपण बघतो, हे मला वाटतं कलावंतांच्या दृष्टीनं खूप एक महत्वाची बाब झालेली आहे. हं. स्पर्धा हा खूप कट थ्रोट कॉम्पिटिशन ही सगळ्या ह्याच्यामध्ये आहे, पण कलावंतांच्या आयुष्यामध्ये ती आणखीन जास्त गंभीर स्वरूप घेताना दिसतीये. स्पर्धा आणि तुलना आणि त्या अनुषंगाने येणारं हे सध्या आपल्या समाजाला ग्रासणारा आणखीन एक दुसरा तो रोग आहे. तो मला वाटतं, की मानसिक पातळीवरचा तो व्हिक्टिम मूडचा आहे. की सगळेजण तुम्हाला इतकं सगळं मिळून असून प्रत्येकाला असं वाटत असतं, की मला माझ्या क्षमतेइतकं मिळालेलं नाहीये. आणि बरोबर. त्यांना तर ते खास करून जास्त वाटत असतं, की आपली क्षमता आहे त्याच्या इतकं आपल्याला मिळालं. म्हणजे जे आपल्याला मिळालंय त्याच्याविषयी कृतज्ञ असण्याऐवजी जे मिळालं नाहीये, त्याचाच सातत्याने हं, विचार करत राहणं. हं. या सगळ्या गोष्टी मला वाटतं अनिश्चितते इतक्याच कॉन्ट्रिब्यूट करतात त्याला आणि मी मुद्दामून त्याच्याविषयी बोललो कारण त्या प्रत्येकाला डील करण्याचा मार्ग वेगळा असणार आहे. हं. ह्या गोष्टी जर आपण नाही समजून घेतल्या तर नुसतं मानसिक आजार, मानसिक आरोग्य याच्याविषयी आपण एका मर्यादेपलीकडे बोलू शकत नाही. कारण हे त्यांच्या आयुष्याशी जोडले गेलेले ताण आहेत. तशी आणखीन एक गोष्ट मला जाणवते ती अशी आहे, की ते एका रूढ अर्थाने ते एका बबलमध्ये जगत असतात कला. बरोबर. हं. कारण त्यांचे दैनंदिन जीवनातले नातेसंबंध, मित्र-मैत्रिणी, यश जसं येतं आणि एक चेहरा निर्माण होतो तुम्हाला, तसं हे सगळे दुरावतात बहुतांश वेळेला त्यांच्यापासून. आणि हं. त्यामुळं फक्त तुम्हाला चांगलं म्हणणारे होय बा म्हणजे खरं तर किती ताणदायक आहे, की सतत परफॉर्म करायचं. त्याच्यात यशस्वी होण्यासाठी सतत स्वतःवर लादलेलं आपण हे आणि जी अदरवाईज तुमची रुटीन सपोर्ट सिस्टम आहे ती तुमच्यापासून दूर जात जाते या हं. सगळ्यामध्ये. हं. त्यातून मला वाटतं की तो ताण निर्माण व्हायला लागतो. ते व्यक्तिमत्व बदलणं ज्याला पर्सनॅलिटी चेंज म्हणतो आपल्याला, तो सायकॉलॉजिकल पातळीवरती म्हणजे हे बदललेलं आहे तेच मी आहे असं समजायला लागल्यामधून हं. हे सगळे ताणतणाव निर्माण होतात असं मला वाटतं. मग तू आता अर्थातच सुशांत सिंगचा विषय काढलास आणि तो मला असं वाटतंय, की सगळेच जण आता त्या घटनेने प्रचंड अस्वस्थ आहेत. म्हणजे वरकरणी तू म्हणलास तसं बघितलं तर आपल्याला असं वाटतं, की अरे हा किती आनंदी होता, ह्याला सगळं मिळालं होतं, इतका देखणा होता, लोकांना हेवा वाटावा असा त्याचा कोरिओग्राफ होता. पण कुठल्याच म्हणजे कलाकाराचंच असं नाही, पण कुठल्याच व्यक्तीचं त्याच्या चेहऱ्यावरनं निदान होऊ शकत नाही. म्हणजे एखादा प्रचंड आनंदी दिसणारा माणूस हा आतून पूर्ण म्हणजे तुटलेला असू शकतो. त्याचा जो तणाव आहे, तो चेहऱ्यावर दिसत नाही, पण आतून तो पूर्ण हललेला असू शकतो. तर अशा वेळेला जेव्हा आपल्याला एखाद्या कलाकारात किंवा माणसात जेव्हा मानसिक ताण आहे, मानसिक त्याला प्रॉब्लेम आहे, हे स्वतःनी आणि इतरांनी ओळखायचं कसं? हा पण एक खूप महत्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं आणि सगळ्यात चांगलं माणसाचं काय आहे हे की बाकीच्या प्राण्यांपेक्षा माणसाला एक वेगळी क्षमता मिळालेली आहे, की तो स्वतःकडे अंतर्मुख होऊन बघू शकतो. बरोबर. कलावंताला या क्षमतेचा खूप जास्त वापर करायला लागतो. हं, पण ते स्वतःच्या कलेसाठी त्याचा वापर करतात. स्वतःच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ते त्याच्याकडे बघत नाही. हं, स्वतः तटस्थ होऊन पाहणं आणि आपलं मन अस्वस्थ आहे, हे प्रत्येक माणसाला कळू शकतं. ते हं. काही रॉकेट सायन्स नाही, की त्यासाठी काही तुम्हाला वेगळं तुम्ही ते स्वीकारता का नाही हा वेगळा भाग आहे. म्हणजे पण एक्सेप्टन्स हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. खरंय. स्वीकारतो का नाही हं, आपण ते? की दुसरा भाग ह्याच्यातला असा महत्वाचा आहे, की मानसिक आरोग्याच्या क्षेत्राशी इतका कलंकाची भावना जोडलेली आहे, की हं,
मानसिक आजार झाला तुम्हाला म्हणजे तुम्ही मनोरुग्ण झाला, म्हणजे तुम्ही वेडे झाला. म्हणजे आता मी रस्त्यावरती दगड मारायला लागलो. असं हं, एका ओळीमध्ये आपण तिथपर्यंत पोहोचतो. हं, म्हणजे एक्सटेंट लोकं असं म्हणतात, की मानसिक आजारांचे डॉक्टर देखील थोड्या दिवसांनी त्यांच्यासारखेच होतात. हं, आणि हाच लोकं हसतात ह्याच्याविषयी. म्हणजे किती खोलवर रुजलेला आहे हा समज, की जणू काही तो संसर्गजन्य आजार आहे. हं, सेलिब्रिटींना तर हे स्वीकारणं किती म्हणजे सामान्य माणसाला जे अवघड जातं, हं. ते ज्याच्या ह्याच्यामध्ये त्याचं बबलमधलं आयुष्य हेच त्याचं अ, अ, भांडवल आहे सगळ्यात मोठं. तर त्याला आपण असे मर्त्य मानवासारखे मानसिकदृष्ट्या आजारी पडू शकतो. हं, 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 स्वीकारणं खूप मोठी अवघड बाब आहे. हं, पण दुसरी चांगली पण बाब अशी आहे, की गेल्या काही वर्षात बॉलिवूडमधले, मराठी सिनेमातले, हॉलिवूडमधले तर पूर्वी करत होते. हं, लोकं हे आपल्या मानसिक आजारांविषयी हं, बोलतात. जसं दीपिका पदुकोणनी 2013 ला एन-डी-टीव्हीला इंटरव्ह्यू दिला. ज्यावेळेला ती करिअरच्या टॉपवरती होती. म्हणजे हं. सुशांत सिंग सारखंच आहे ना, की इतकी सुंदर दिसते, इतका चांगला बॉयफ्रेंड आहे, पैसे आहेत, सगळे सिनेमे हिट होतायत. हिला काय धाड भरली असू शकते? असं साधारणपणे कोणाचंही मत असू शकतं. पण किंवा तिनं सुख तुला बोचतंय असं एक कायम हां, तुला म्हटलं सुख जातं. बोचतंय, तुला ते सुख बोचतंय. हं, हां. किंवा नाटक करते किंवा हं, मस्ती करते. हं, असं पण बघितलं जातं. पण तिची आई समंजस होती आणि तिनं तिला सांगितलं, की तुला जे होतंय ते डिप्रेशन आहे. हं, तिचं मोठेपण ह्याच्यात आहे, की तिनं ते स्वीकारलं. हं, जवळचे नातेवाईक सांगतात, त्यावेळेला आपल्यातले अनेक जण ते स्वीकारत पण नाहीत. हं, हं, तिला मानसोपचार तज्ञांची मदत घ्यायला सांगितलं तिला आणि केवळ तेवढं करून ती थांबली नाही, तर ती पुढे जाऊन लोकांना आज तिनं स्वतःचं फाउंडेशन लाईफ लाफ असं काही फाउंडेशन तिचं आहे, ज्याच्यातनं ती मेंटल हेल्थ विषयी अवेअरनेस करते. बरोबर, तर बरोबर. जेव्हा टॉपचे लोक असं करतात, मराठीमध्ये असे लोक आहेत, जसं अमृता सुभाष बोलते, सोनाली कुलकर्णी हं, सीनियर बोलते, हं, खूप लोकं बोलतात मराठीमध्ये किंवा मराठीमध्ये सुमित्रा ताई आणि सुनील सुक्तनकरांनी एक सीरीज ऑफ सिनेमे केलेत जे मानसिक आरोग्यावरती आहे. मोहन आगाशेंसारखे मराठीतले म्हणजे किती मोठी गोष्ट आहे, की एक महाराष्ट्रातला अत्यंत नामवंत मानसोपचार तज्ञ हा फिल्म इंडस्ट्री एक कलाकार आहे आणि त्याचा खूप फायदा होतो या एक्सेप्टन्ससाठी. हं, हं, त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आपली झोप नीट नाहीये, आपल्याला भूक नीट लागत नाहीये किंवा म्हणजे कमी लागतेय किंवा खूप जास्त लागतेय. सतत नाराज वाटतंय हं, किंवा नशेच्या आजारात काय होतं, की जसं आपण म्हणतो कावीळ झालेल्या माणसाला काळं सगळं दिसतं. तसं पिवळं दिसतं. तसं डिप्रेशन आलेल्या माणसाला जणू एक काळा चष्मा त्याच्या डोळ्यावरती पडल्यासारखं होतं आणि हं, आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टींमधलं नकारार्थीच दिसायला लागतं त्याला. हं, म्हणजे मला आत्मविश्वास कमी होतो. मला काही जमणार नाही असं वाटायला लागतं. रडायला यायला लागतं, चिड व्हायला लागते. आजूबाजूचं कोणीच मला सपोर्ट करत नाही असं वाटायला लागतं. हं, आणि यातनं काही वेळेला ते तीव्रतेला गेलं, की जगू नये इथपर्यंत हं, चिंता हे तर मला वाटतं कलाकारांना कायमच अनुभवाला येते, ज्यावेळेला पडदा उघडायच्या आधी किंवा परफॉर्मन्स करायच्या आधी. पण ती चिंता जर सातत्याने राहायला लागली, ती त्यामुळे लक्षणं तर आपल्याला माहीत असतात. पडदा उघडायच्या आधी जे होतं किंवा शॉट द्यायच्या आधी जे होतं किंवा कुठलीही कला डिलिव्हर करायच्या आधी परफॉर्मन्स एन्झायटी म्हणतात त्याला. हं, ती ती आवश्यक असते हं, त्यावेळेस स्वतःला ऑर्गनाइज करण्यासाठी. हं, पण हं, त्या मर्यादेपलीकडे ती गेली आणि तिचा आपल्या परफॉर्मन्सवर जर परिणाम व्हायला लागला, हं, ती जर दीर्घकाळ राहायला लागली, म्हणजे छातीत धडधडणं, अस्वस्थ वाटणं, पोटात कसं तरी होणं, जमेल का नाही, पुढे जाऊन काय होईल? तर ही सगळी लक्षणं मानसिक अनारोग्याची आहेत हं, आणि काही वेळेला असं होतं, की टोकाची स्पर्धात्मकता म्हणजे दरवेळेला आजार होण्याचीच गरज नसते. आपल्या स्वभावात पण टोकाचं यश मिळाल्यावरती, मान्यता मिळाल्यावरती काही चुकीच्या गोष्टी हळू शिरकाव करायला लागतात. हं, 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 टोकाची की सक्सेस ॲट एनी कॉस्ट, टोकाची स्पर्धात्मकता. मी हं, तेच सगळं तसंच्या तसंच व्हायला पाहिजे. हं, इमेजच्या ट्रॅपमध्ये अडकणं. ही रूढ अर्थाने मानसिक आजारांची लक्षणं नाहीयेत. हं, हं, त्यांचे आउटकम हे खूप गंभीर असू शकतात. हं, जसं हं, आपण मराठीतल्या काही मोठ्या नटांच्या बाबतीत झालेलं बघितलेलं आहे, की जे स्वतःच्या इमेजच्या ट्रॅपमध्ये किंवा स्वतःच्या मोठेपणाच्या ट्रॅपमध्येच इतके अडकले. रूढ अर्थाने त्यांना डिप्रेशन किंवा अँक्झायटी नसेल, पण व्यक्तिमत्व दोषच इतका
गंभीर झाला की त्याचा त्यांच्या परफॉर्मन्स आणि जीवनावर सगळ्यांवरतीच मोठा परिणाम झाला. तर मला वाटतं की बॉटम लाईन इज की आपण त्याच्याविषयी सजग असलं पाहिजे, की हं, असं होऊ शकतं. हं, म्हणजे त्याचा स्वीकार करायला पाहिजे. हं, आणि जर आपल्या आजूबाजूचं कोणी जर असं सांगत असेल आपल्याला, तर हं. ते प्रामाणिकपणे समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आणि ह्याच्यात गरज स्वतःबरोबर आपल्या बरोबर असणाऱ्या आपल्या कुटुंबियांचा किंवा मित्र-मैत्रिणींचा सुद्धा सहभाग खूप जास्ती मोठा आहे. म्हणजे तू म्हणलास तसं त्या बबलमधनं बाहेर येण्यासाठी तू खरं कोण आहेस? म्हणजे तुझी सिनेमातली प्रतिमा, तुझी नाटकातली प्रतिमा हे सोडून तू खरा कोण माणूस आहेस? हे 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 दाखवून देण्यात घरच्यांचा आणि मित्र-मैत्रिणींचा पण खूप मोठा सहभाग आहे असं अर्थातच आहे म्हणजे. हो ना? खरंय. एक बरेच ह्याच्यावरती तरुण मुलं-मुली असतात. त्यामुळे माझा एक मित्र आहे. हं, तो कायम सायकियाट्रिस्टच आहे. तो एका वेबसाईट अशी गंमतशीर वेबसाईट आहे. त्या वेबसाईटचं नाव आहे कामा.org. हं. त्याचा लाँग फॉर्म काय? कुत्ते अपनी औकात में आ. तर कुत्ते अपनी औकात आपल्या आपल्या अवकातीत राहावं माणसाने. हं, 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 ते हं. आपल्याला सांगणारं कोणीतरी आपल्या आजूबाजूला असायला पाहिजे ना, की ठीक आहे बाबा, ओके, तू हं, आहेस हं, नट किंवा नटी किंवा काही हं, डिरेक्टर किंवा हं. पण त्या पलीकडे तू एक सामान्य माणूस आहेस. बरोबर, बरोबर. असं सांगणारे आवाज आपल्या आजूबाजूला असणं हं, फार आवश्यक असतं. कारण तुम्हाला गाणं म्हणता येतं किंवा नाटक करता येतं किंवा लिहिता येतं. हं, ते तुम्ही जगातले एकमेव अद्वितीय झाला तसं नाही ना. हं, असं हं, प्रत्येकाला येणार फक्त त्या गोष्टीला भाव आहे जगामध्ये आज आणि त्या हं. तुम्हाला मान्यता मिळते. बरोबर, हीच बरोबर. महत्वाची कितीतरी गोष्टी असतात ज्या तुम्ही करू शकत नाही हं, हं, आणि हं, त्या आपण विसरून जातो या कालखंडात. तर ते हं. लक्षात ठेवणं मला वाटतं आवश्यक आहे. म्हणजे ओव्हरऑल कलाकारांमध्ये अशी पण एक म्हणजे लोकांची पण अशी एक प्रतिमा असते आणि कलाकारांची स्वतःविषयी असते, की मी कलाकार आहे, तर मी माझ्या धुंदीत आहे. मला बाकी कशाचंच भान नाही. मी एक मस्त मौला आहे. अशा टाइपची कलाकारांची सुद्धा प्रतिमा असते. तर ह्या प्रतिमेतनं आणि म्हणजे ही त्याची प्रतिमा तो घेऊन चालत असतो समाजात आणि त्याच्यातनं जेव्हा खरंच त्याला काही मानसिक आरोग्याचे प्रश्न उद्भवतात, तर ह्याच्यात कसं डिफरन्शिएट करायचं? म्हणजे त्यांनी स्वतःनी आणि घरच्यांनी सुद्धा? खरं आहे, की मला वाटतं, की अ, कलावंत म्हणून आपलं आयुष्य असलेलं आयुष्य आणि आपण स्वतः हं, त्याच्यामध्ये सेपरेशन सायकॉलॉजिकल करायला शिकणं हे हं, फार आवश्यक आहे. हं, आणि ते जसं तुम्ही रंगमंचावरती जाता आणि एखाद्या भूमिकेत शिरता हं, आणि ती भूमिका संपून तुम्ही जेव्हा बॅक स्टेजला येता, त्यावेळेला ती भूमिका संपून तुम्ही स्वतः झालेला असता परत. हं, हं, हं. या 2 मधला जो फरक आहे, तो प्रत्येक कलावंतानी समजून घेणं फार आवश्यक आहे. म्हणजे त्या क्षणी मी काही असेन, त्या क्षणी जे काही मला म्हणजे त्या क्षणी मी कदाचित डॉक्टर असेल, वकील असेल, हिरो असेल, हिरोईन असेल किंवा गुंड असेन, दिलं नसेल. हं, विलन असेन अ, किंवा भ्रष्ट राजकारणी असेन. पण तो आणि मी, अमित दाभोळकर असलेला किंवा पर्ण पेठे असलेला तो आणि मी हे वेगळे आहेत. हं, गाणं म्हणणारा देखील परफॉर्मर मी आणि व्यक्ती म्हणून मी वेगळे आहेत. हे हं, समजून घेणं मला वाटतं ही त्याच्यातली फार लोकं त्या प्रतिमेच्या प्रेमामध्ये इतकं पडतात आपल्या आणि त्याला मिळणाऱ्या मान्यतेच्या, हं, हं, सोडावीशी वाटत नाही. हं, हं, पण एका पातळीवरती हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे, की हं, तो न परतण्याचा रस्ता आहे. हं, एका पलीकडे स्वतःच्या प्रेमामध्ये आपण पडायला लागलो. नार्सिसिसची ग्रीक मायथॉलॉजीमध्ये कथा आहे, ज्याच्यावर हं, नार्सिसिझम हा व्यक्तिमत्वाचा दोष नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी म्हटलं जातं, की नार्सिसिसची काय कथा आहे, की तो एका तळ्याच्या काठी बसला आणि त्याच्यामध्ये त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. हं, त्याला तो स्वतःच्या प्रतिबिंबाच्याच इतका प्रेमात पडला, की तो तहान-भूक विसरून गेला आणि तो नुसता स्वतःच्या प्रतिबिंबाकडेच बघत बसला. हं, हं, तर असं होणं हे कलावंताच्या बाबतीमध्ये म्हणजे तुमचा आवाज असेल, लिखाण असेल हं, अ, किंवा परफॉर्म करणं असेल. असं घडणं हे होऊ शकतं. हं, हं, त्याच्यापासून आपण म्हणजे आपल्यातलं ते टोकाचं स्वकेंद्रीपण समजून घेणं हं, आणि त्याच्यापासून डिसोसिएट व्हायला शिकणं, डिटॅच व्हायला शिकणं, हे आपोआप जमत नाही. हे कष्टपूर्वक साध्य करायची गोष्ट आहे, हे आपण समजून घेऊया. आणि बरोबर. अ, त्याच्यामधलं वाईट काय आहे, की खरं तर ह्याचं जसं ॲक्टिंगचं प्रशिक्षण दिलं जातं, गाण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.
तसं ह्याचं पण प्रशिक्षण देणं आवश्यक आहे ना, कारण की ते जर नाही नीट करता आलं, तर तुमच्या सगळ्या करिअरवर त्याचा परिणाम होणार. बरोबर, बरोबर, बरोबर. पण तुला म्हणजे असं आपल्याला म्हणजे कला आणि मानसिक आरोग्य ह्याचं नातं तू कसं सांगू शकशील? म्हणजे आपल्याकडे अनेक म्हणजे अगदी विन्सेंट व्हॅन गॉग सारखा कलाकार असेल, ज्याला सीरियस मानसिक ताणतणाव होते. पण त्याची कला ही अद्भुत होती. म्हणजे किंवा आपल्याकडे ती परदेशी कवयित्री आहे सिल्व्हिया प्लाथ नावाची, तर तिचं सुद्धा अशा प्रकारचा म्हणजे कला तिची प्रचंड एनरिचिंग होती, पण ती अनेक ताणतणावांना सामोरी जात होती. अनेक वेळा असंही म्हटलं जातं, की क्रायसिसच्या सिच्युएशनमध्ये उत्तम कला निर्मिती होते. म्हणजे शेक्सपियर जेव्हा लिहित होता, तेव्हा त्यातली 20 वर्ष प्लेगची साथ होती किंवा वर्ल्ड वॉर नंतर जी कला निर्मिती झाली, ती अत्यंत एनरिचिंग अशी होती. तर कला आणि मानसिक आरोग्य ह्याचा तू त्या अर्थी नातं कसं बघशील? अ, खरं आहे. दोन्ही बाजूनी कलेचा आणि मानसिक आरोग्याचा म्हणजे मानसिक आरोग्य कलेवरती परिणाम करतं आणि कलेचा तुमच्या मानसिक आरोग्यावरती परिणाम होतो. असं दोन्ही दिशांनी ते आहे. आणि हे पण खरंच आहे, की खूपच स्थिर आणि सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. अशा कालखंडामध्ये एक्सप्रेस करण्याची गरजच कुणाला कशासाठी वाटेल, की हं, ज्याच्यामध्ये एक्सप्रेस करण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये. सगळं व्यवस्थितच आहे. हं, त्यामुळे कलेचा आणि अस्थिरतेचा बेसिकली कला अप्रिशिएट आपल्याला कशामुळं होते, हं, तर नॉर्मल जे असतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये असतं ना. हं, हं, हं. तो आपला किंवा नॉर्मल जीवनाकडे बघण्याची अनुभवाचा एक दृष्टी आपल्याला त्यानिमित्ताने मिळते किंवा नॉर्मल जगण्याचा जो ग्राफ असतो आपला, त्याच्या हं, नॉर्मल रेंजपेक्षा वेगळं काहीतरी ज्यांना करायचंय, त्यांना नॉर्मलपेक्षा वेगळीच मानसिकता असणं अपेक्षित आहे. हं, पण हं, क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह रेस्टलेसनेस किंवा क्रिएटिव्ह अनिश्चितता, हं, जी तुमच्यातले अनेक जण जे हं, काही क्रिएट करण्याचं म्हणजे तुम्ही लिहित असाल किंवा बोलत असाल किंवा परफॉर्म करत असाल, तर एक अनिश्चितता असते त्या कालखंडामध्ये, जी तो प्रत्येक कलाकार अनुभवतो. ती हं, अनिश्चितता नाही आली तर तुम्हाला परफॉर्म नाही करता येत. सगळं व्यवस्थितच आहे आणि मला सगळं कळलेलंच आहे व्यवस्थित. स्वतःशी झगडा न करता ते होऊ शकत नाही. हं, हं, ज्यावेळेला स्वतःशी झगडा होतो त्यावेळेला मानसिक अस्वास्थ्य येतं. हं, काही वेळेला आजूबाजूचे अनुभव असे असतात, की जे तुमच्या मनात इतके खोलवरती अ, बसतात, की त्यांना असिमिलेट करताना, त्यांना स्वतःशी समजून घेताना अस्वस्थ येतं आणि हं, त्यातूनच कलेचा जन्म होतो. त्यामुळं हे खरंच आहे, की अशा कालखंडात कला नेहमी बहरलेली आहे. आणि हं, मला स्वतःला असं वाटतं, की आजच्या कालखंडात जरी परफॉर्मिंग आर्ट वरती खूप मोठा प्रभाव पडला असला ना, तरी ज्याला आपण स समाजाला उन्नत करणारी कला म्हणतो, जे आपल्याला जीवनाचं वेगळं परिप्रेक्ष्य देते अशी कला म्हणतो. मला असा अंदाज नाही माझा, माझी खात्री आहे अशी, की या कालखंडामधनं तसं काहीतरी नक्की निर्माण होईल. हं, हं, आणि ते मला का वाटतं ते पण मी सांगतो. कारण की अ, कला कधी निर्माण होते, की ज्यावेळेला जगण्याचे सगळे नॉर्म्स वेगळी कला कधी निर्माण होते, की हं, जेव्हा जगाचे सगळे नॉर्म्स मोडले तोडले जातात. हं, जे ते नॉर्म्स तसेच्या तसे ठेवून वेगळी कला नाही निर्माण होऊ शकत. आज आपल्या जगण्याचे सगळे नॉर्म्स बदलले जात आहेत. की जगू का नाही आपण? कुणाला इन्फेक्शन होईल? नातेसंबंध कसे असतील? शिक्षण कसं असेल? करिअर कसं असेल? या सगळ्या गोष्टींवरती प्रभाव पडलाय आपल्या आणि त्याचा मानवी मनावरती खोलवर इम्प्रेशन उठतायत त्याची. हं, हं, हं. ती असिमिलेट करण्यासाठी लोकांना वेळ आवश्यक आहे, की ते असं नाही की प्रोडक्शन लाईन सारखं इकडनं अनुभव घातला आणि तिकडनं बरोबर. काढली. हं, हं, तर परफॉर्मिंग आर्टला जरी मला वाटतं ह्यांनी फटका बसला असला, हं, तर हं, आजूबाजूला कितीतरी अशी संवेदनशील माणसं असणार आहेत, की जी हे कागदासारखं शोषून घेतायत. हं, 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 त्यातनं बदललेले नॉर्म्स जगण्याचे जे आहेत ते हं, हं, आणि हं. त्यातून नक्की काहीतरी चांगलं नाटक, चांगलं गाणं, चांगला सिनेमा जो या कालखंडाचे डायलेमाज आपल्या सगळ्यांच्या समोर आणेल, असा निर्माण होईल अशी मला केवळ आशा नाही खात्री आहे. कारण मानवी इतिहासात असं झालेलं आहे परत-परत. बरोबर. म्हणजे जशी अस्वस्थता या काळातनं निर्माण होते, तसंच काहीतरी चांगल्या कला निर्मितीची सुद्धा आपण अपेक्षा या काळातनं करू शकतो, की पॉझिटिव्हच गोष्ट आहे म्हणायला हरकत नाही.
एक मला हमीद दादा असं विचारायचं होतं, की परवामध्ये आता Facebookवर त्याच्याविषयी प्रचंड चर्चा झाली, की संडे टाइम्सनी एक यादी काढली, की इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल ऑक्युपेशन्सची. त्याच्यात नॉन इसेन्शियल ऑक्युपेशन्स, नॉन इसेन्शियल जॉब्समध्ये आर्टिस्ट हा त्यांनी पहिल्या क्रमांकावर त्या सर्व्हेमध्ये मांडला होता. तर आता असं आहे, एका बाजूनी बघता हे खरंही आहे, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या गोष्टींशिवाय आपण जगूच शकत नाही. एक वेळ कलेशिवाय आपण जगू शकतो. पण दुसऱ्या बाजूने बघितलं तर असं आपण अर्थातच म्हणतो, की कला ही आपल्या जीवनाचा अर्थ आपल्याला उलगडून सांगते. त्याच्यातलं सौंदर्य दाखवून देते किंवा म्हणजे कला ही आपलं जगणं समृद्ध करण्यासाठी फार महत्वाची आहे. आता लॉकडाऊनच्या काळात तर सगळ्यांनी कलेचाच आसरा घेतला. तर या सगळ्या काळात कलाकारांना सुद्धा हा प्रश्न पडतो, की मी जे काम करतोय त्याचं खरंच काय मोल आहे? म्हणजे ज्याला आपण एक्झिस्टेन्शियल क्रायसिस असं म्हणतो. तर कलाकारांना तो कायमच जाणवत राहतो. मी कोण आहे? माझं काम मी जे करतोय त्याचं नेमकं काय या सगळ्या ह्याच्यात महत्व आहे. तर कला का? म्हणजे आणि कला का करावी? या प्रश्नाचं काय तुला हा वाटतं? मला वाटतं आता तू याच्यासाठी तू फिलॉसॉफर बोलवायला पाहिजे होतेस. तू सायकॉलॉजीच्या प्रांतातनं फिलॉसॉफीकडे जायला लागलेलं आहे. पण नाही, पण म्हणजे मला असं वाटतं, की त्या ते म्हणजे त्यातला जो एक्झिस्टेन्शियल क्रायसिस हा खरं आहे. स्वतःच्या मनाशीच झगडा होत असतो. म्हणून खरं मला तुला मला मला विचारायचं. ज्या 2-3 गोष्टी सुचतात त्या मी नक्की रिफ्लेक्ट करू शकतो हं, या ठिकाणी, की हं, अ, आणि पुलंच्या विषयी आता काही कार्यक्रम पण झाले आणि पुलंनी पूर्वी हे सांगून ठेवलेलं आहे, की हं, तुम्हाला पुलंचं ते प्रसिद्ध वाक्य आहे, मला सगळं नाही आठवत ते, हं. परंतु तुम्हाला कशासाठी म्हणजे तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी कसं जगायचं ते शिकवतात, पण कला कशासाठी जगायचं ते शिकवते, की जगून बरोबर. काय आहे तुम्हाला? त्यातनं जो मिळणारा मग ते वाचणं असो, लिहिणं असो, ऐकणं असो, हं, अनुभव असो कुठल्याही. अ, हं, तर त्या पातळीवरती कलेचं महत्व आहेच. आणि दुसरं मला गंमतशीर असं वाटतं, की जे तू मगाशी म्हटलीस तसं, की लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये आपण बघितलं, की अ, खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी कलांचा आधार घेतला याच्यातनं बाहेर पडायला. बरोबर. म्हणजे कलाकारांनी आणि कलाकार नसलेल्या लोकांनी कलाकार हां, खास करून कलाकार नसलेल्या लोकांनी, त्याचं मला कलाकार असलेल्या लोकांनी घेतलंय याचं काहीच अप्रूप नाही. हं, ते रूढ अर्थाने कलाकार नाहीत. त्यांना या सगळ्याचा खूप फायदा झाला आणि हं, आदिम संस्कृतीमध्ये देखील आपण जर बघितलं, की ज्यावेळेला खाण्यापिण्याचे वांदे हे होते कायमच, जगण्याचे वांदे होते, त्या कालखंडामध्ये देखील प्राचीन अर्वाचीन कालखंडांमध्ये देखील कला ह्या मानवी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. हं. त्यामुळं भले ते अन्न, वस्त्र, निवारण एवढ्या त्यांच्या ब्रॅकेटमध्ये जरी बसत नसतील, तरी त्या खूप महत्त्वाच्या आहेत मानवी जीवनासाठी. म्हणजे नाहीतर मग प्राण्यांच्यात आणि आपल्यामध्ये फरक काय? हं, हं, हा देखील एक भाग असू शकतो. हं, दुसरा मला वाटतं, की कला म्हणजे आपल्या पातळीवरती कला कलाकार म्हणून किंवा कला एखादी एक्सप्लोर करणं आणि त्या पद्धतीनं व्यक्त होण्याचा प्रयत्न करणं. हं, हं, हे खूप मोठं सामान्य माणसासाठी सेल्फ हेल्प मेकॅनिझम आहे. हे हं, आपल्याला आता लक्षात आलं, हं, की हं, ते कोणी गाणी म्हणत नव्हती, ते गाणी म्हणायला लागले. कोणी नाच करायला लागले. मग ते Facebookवर टाकायला लागले. कोणी चित्र काढायला लागले. आता त्याची क्वालिटी काय आहे? ते कलेचा नॉर्म म्हणून ते कुठे बसतं? हे प्रश्न आपण जरा बाजूला ठेवूया. स्वाभाविकपणे ते तिथे बसत नाही आणि त्याला काही तुम्ही चांगली आदर्श कला म्हणून त्याकडे बघणार नाही. हं, सेल्फ हेल्प म्हणून त्याच्याकडे नक्की बघितलं जाऊ शकतं. हं, हं, मत मला अशी वाटते, की जी माणसं रूढ अर्थाने कलाकार नाहीत, हं, त्यांनी कलेचा वापर सेल्फ हेल्प म्हणून केला. हं, पण जे कलाकार आहेत, त्यांना मात्र त्याच्याकडे त्या नजरेने बघावसं वाटत नाही. हं, हं, ॲक्चुअली आपलं कुठलंही प्रोफेशन आपण जेव्हा निवडतो ना, हं, हं. पद्धतीची ती सेल्फ हेल्पच असते, स्वमदतच असते ती. बरोबर, बरोबर. स्वतःला सावरण्यासाठी, हं, स्वतःला आयडेंटिटी मिळवण्यासाठी, स्वतःला सेल्फ एस्टीम मिळवण्यासाठी ती केलेली एक मदत असते. तर त्या भावनेनी आपण आपल्या प्रोफेशनकडे बघितलं, हं. मग मगाशी आपण जे म्हटलो ते, की मी स्वतः आणि त्याच्यातनं निर्माण झालेली आयडेंटिटी मी वेगळी करू शकतो. बरोबर, कारण बरोबर. मला माहिती की मी हे कशासाठी करतोय. म्हणजे तू म्हणतोस तसं सामान्य लोकांसाठी जे कलाकार नाहीयेत, त्यांच्यासाठी कला ही त्यांनी आता लॉकडाऊनच्या काळात सादर केलेल्या गोष्टी ही एक थेरपी म्हणूनच त्याचा उपयोग झालाय का?
थेरपी म्हणण्यापेक्षा सेल्फ हेल्प म्हणून. सेल्फ हेल्प म्हणून. थेरपी हा थोडा लोडेड शब्द आहे, पण स्वमदत तर नक्कीच झाली आहे त्यांना. प्रत्येकाने आपल्यातलं हे अनुभवलेलं आहे, की असं काहीतरी केल्याने त्यांना स्वमदत झाली. मग गंमत अशी आहे, की जे कलाकार आहेत, ते आपण जे करतो त्याकडे स्वमदत म्हणून का नाही बघत? बरोबर, बरोबर. कारण काय मग कदाचित म्हणजे मला असं जाणवतं, की आजूबाजूचे माझे जे कलाकार आहेत, ते त्या सगळ्या खूप ओव्हर मी प्रोडक्टिव्ह आहे का नाही या स्पर्धेत म्हणजे मला हा प्रश्न तर नक्कीच विचारायला आवडेल, की सारखं मी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे मी आता एक 2 दिवस घरी बसले तर मला अस्वस्थ वाटायला लागतं. मी उपयोगीच हो. नाहीये असं वाटायला लागतं आणि मग परत ते सगळं मी म्हणलं तसं, की नेमकं माझं प्रयोजन काय आहे? माझी कलेनी काय केलं पाहिजे? ह्याच्याकडे ते जातं. तर हे हो. सारखं कॉन्स्टंटली ओव्हर प्रोडक्टिव्ह असायचं जे कंपल्शन आहे किंवा मग त्याच्यावरनं आपण मग माझे 10 मिलियन फॉलोअर्स आहेत का नाही, 1,00,000 फॉलोअर्स आहेत की नाही, तर मी सक्सेसफुल. जर मी नुसतं माझ्या घरी बसून वाचन केलं आणि ही खरंच माझी अभ्यासाची पद्धत आहे, तर मी फेल्युअर. तर अशा प्रकारचं एक ओव्हर प्रोडक्टिव्हिटीचं कंपल्शन जे कदाचित आपण म्हणलं तर एखाद्या म्हणजे आपल्या आजूबाजूच्या कॅपिटलिस्ट मार्केटकडूनच ते आलेलं आहे, की तुम्ही सारखं काहीतरी करा या ह्याच्यात नाहीतर तुम्ही फेल्युअरच आहात, असं जे आपल्याला भासवलं जातं. तर ह्या सगळ्यात या ओव्हर प्रोडक्टिव्हिटीच्या कंपल्शनचं काय केलं पाहिजे? आणि खरंय. या निमित्ताने सक्सेस आणि फेल्युअर या गोष्टींकडे काय त्याकडे पद्धतीने कसं कसं बघावं. मला अ, अ, माझे बाबा नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करायचे. ते हं, कार्यकर्त्यांना जे सांगायचे ना, ते सामाजिक कामाविषयी, पण ते इथे पण खूप महत्वाचं आहे. हं, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचं पण असं होतं, की त्यांना असं वाटायला लागतं, की आपण जर काम केलं नाही, तर तर आता जग काय होईल? हं, तर असं काही नसतं प्रत्यक्षात. तुम्ही काम करत असता ते स्वतःच्या समाधानासाठी काम करत असता. बाबा असं म्हणायचे, की जोपर्यंत तुम्हाला मजा येतेय ना, तोपर्यंत तुम्ही काम करा. जगाच्या कल्याणाचं ओझं त्याच्यावरती हं, बाळगू नका. हं. हं, हं. कलावंतांसाठी देखील मला वाटतं, की पहिली बॉटम लाईन अशी आहे, की आपल्याला मजा आली पाहिजे. बरोबर. हं, 10,00,000 फॉलोवर, 2,00,000 फॉलोवर का 5 म्हणजे आपल्याला ते दिवस आठवायला पाहिजेत, की ज्यावेळेला आपल्याला कोणी बघणारं नव्हतं आणि हं, तरी आपल्याला जे काही आपण करतो ते करताना मजा येत होती. हं, 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 आणि ते ते सरफरोश मधलं ते एक डायलॉग आहे ना, की तो हं, म्हणतो, की "उस मासूमियत के साथ गाने की मैं कोशिश करता हूँ, लेकिन गा नहीं पाता." हं, 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 जो त्याच्यातला आहे सरफरोश सिनेमातला. हं, ती मासूमियत आहे ना, जी जी तुम्हाला स्वांत सुखाय ज्याच्यात घेऊन आली, की मला आनंद वाटत होता. हं, तो गमावला, की मला वाटतं या दिशेने जायला लागतं आणि हे खरं आहे, की आपल्या आजूबाजूचा समाज, की कशासाठी आता म्हणजे पण हं, प्रश्न आपण विचारत नाही. ओके 10 मिलियन मग पुढे कशासाठी? मग 20 मिलियन मग पुढे काय म्हणजे हं, हं, काय त्याच्यातनं काय मिळालं काय त्याच्यातनं? हं, हं, म्हणजे दुसऱ्याच्या तुलनेमध्ये आपल्या सुखाचा शोध घेणं, हं, हे मला वाटतं आपल्या सध्याच्या पिढीला एक खूप मोठा ज्याच्याशी झगडा करणं आवश्यक आहे. की रूढ अर्थाने आपल्याला खूप जास्त गोष्टी मिळाल्यात. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा खास करून निम्न मध्यम वर्गीय समाजातल्या सगळ्यांना. मग आपण सगळं आपला आनंद हा दुसऱ्याच्या तुलनेवरती का अवलंबून ठेवतो? म्हणजे ॲक्चुअली आपल्या भावनेचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देण्यासारखंच आहे ते. बरोबर, आपण बरोबर. थोडं शांत होऊन स्वतःशी जर बघितलं, हं, तपासून आपल्याला माहिती असतं, की आपल्याला कशात आनंद वाटतो. हं, 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 पण सतत दुसऱ्याच्या फूटपट्टीवरती आपण जर तपासून बघायला लागलो, हं. त्यामधून गडबड व्हायला लागते असं मला वाटतं. म्हणजे त्यामुळे ह्यांनी हे केलं म्हणून मी आता हे करतो. ह्याच्यात म्हणजे नेमकं तुला काय करायचंय हे आपण मला काय विसरूनच तुला काय जातो. बरोबर. करायचंय? हा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा जो आपण स्वतःला विचारतच नाही, की हं. काय करायचंय बाबा? हं, हं. मग सारखं आपण मागे पडतो या भीतीने आपण काहीतरी करत राहतो. ही खरीच हां, आपली कलेची अभिव्यक्ती आहे का नाही हे चेक हां, करणं पण बरोबर. फार महत्वाचं आहे. म्हणून तो परफॉर्मन्सला खूप महत्त्व दिलं जातं. हं, त्याच्यातल्या एक्सप्रेशनचा भाग आणि त्याच्यातनं होणारी स्वमदत आणि त्यातनं स्वतःचं वाढणं. हं, अ, हं, तर ते मला वाटतं की केलं जात नाही आणि अपयशाच्या बाबतीत मला वाटतं हे कलाकारांचं आहे ना, तसंच हं, सगळ्यांचंच आपलं झालेलं आहे. हं, माझा एक मोठा अनुभव सांगतो, जो आगाशे सरांशी संबंधित आहे म्हणून सांगतो. हं, आगाशे सर मोहन आगाशे माझे हं, सायकियाट्री टीचर होते. हं, मी चांगला अभ्यासू मुलगा होतो सायकियाट्री करताना. त्यामुळे लोकांना वाटत होतं, की हा काय नीट पास होईल किंवा पहिल्या 4-5 मध्ये येईल. मग फायनल माझ्या सायकियाट्रीच्या परीक्षेचा निकाल आला आणि मी नापास झालो होतो त्याच्यामध्ये.
आणि आयुष्यात कधीच नापास झालो नव्हतो आजपर्यंत. ते धक्का तर खूप होता. भले तुम्ही सायकॅट्रिस्ट होणारा डॉक्टर असला तरी धक्का खूप. मी आकाश सरांकडे गेलो. ते आमचे हेड ऑफ डिपार्टमेंट होते त्यावेळेला सांगायला. तर त्यांना कळलं होतं की मी नापास, रिझल्ट कळला होता नापास झालो. पण ते गेले ते मला, या डॉक्टर, मी डॉक्टर होतोच ना तेव्हा एमबीबीएस. या डॉक्टर बसा बसा, अभिनंदन तुमचं, आयुष्यात तुम्ही पहिल्यांदाच नापास झालात यांच्यासाठी, असं त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितलं. मग मला ते म्हणाले की अरे तुझा हा आयुष्यातला एक अनुभव घ्यायचा राहिलेला नापास व्हायचा. पिढीतल्या लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की तुम्ही नापास होण्याचा अनुभवच नाही घेत. तर तो आता तुझं शिक्षण पूर्ण होईल, आता नीट पद्धतीने शिक्षण पूर्ण झालं तुझं, नाही कायम यशस्वी होण्याचाच अनुभव तुम्हाला, आणि अपयश आलं की मग अडचण. त्यावेळेला ते पटलं नव्हतं, पण नंतर हळूहळू मला ते पटायला लागलं की नापास होण्याचा अनुभव आवश्यक आहे आपल्या आयुष्यात. आणि त्या दृष्टीनं कलावंतांच्या दृष्टीनं पण तो महत्वाचा आहे, आणि त्याचा विचार आपण करायला पाहिजे असं. आणि सोशल मीडिया या गोष्टीचा किती आपल्या मनावर परिणाम होऊ द्यायचा. कारण काय मला असं वाटतं, की गेल्या काही वर्षात स्पेशली Instagram नावाची गोष्ट आल्या, म्हणजे Facebook तरीही आता ठीक आहे. पण Instagramच्या ज्या स्टोरीज असतात त्या एकेका सेकंदाला बदलत असतात. त्यामुळे एक काहीतरी काम आपल्याला करायचंय, ते नीट वेळ देऊन करायचंय, ह्याची संकल्पनाच गेलेली आहे. म्हणजे मी काहीतरी एक व्हिडिओ केला आणि मी एवढी फेमस झाले किंवा मग माझे फॉलोअर्स कमी झाले, तर मी एवढी लूजर झाले. तर हा जो एक स्पेक्ट्रम सोशल मीडियामुळे तयार झालेला आहे, ह्याच्यातनं स्वतःची काळजी कलाकारांनी घेणं हे फार महत्वाचं आहे. कारण का त्याचा सुद्धा मला असं लक्षात आलंय, की स्वतःच्या आरोग्यावर खरंच खूप परिणाम होतो. खरंय. खरंय. मग मला आपण काही प्रश्न लोकांचे आलेले आहेत, त्याच्याकडे एक पुढच्या 5 मिनिटात वळूयात. मला असा एक तुला शेवटाकडे जाताना असा एक प्रश्न विचारायचा आहे, की कुठलंही मग आपली जी मानसिक आरोग्य असतं, हे काही फक्त आपला इंडिव्हिज्युअल फेनॉमेनन नसतो. म्हणजे तो त्याला सामाजिक त्याचा संदर्भही असतो. म्हणजे आता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा फक्त त्याला जो काही मानसिक ताणतणाव होता एवढाच कारणीभूत नव्हता, तर त्याला एक सिस्टम सुद्धा कारणीभूत होती असं म्हणता येईल. तर त्याच्यातनं आता त्याच्यातल्या सगळ्या सिस्टमॅटिक एक्सप्लॉयटेशन विषयी बोललं जातंय, किंवा मगाशी मी म्हटलं तसं अख्ख्या त्या कॅपिटलिस्ट स्ट्रक्चर विषयी जी आपल्याला सारखं सक्सेसफुल होण्याला भाग पाडते, ह्याच्याविषयी आपण बोललं जातो. किंवा तू मगाशी म्हणलास तसं कट थ्रोट कॉम्पिटिशनला आपल्याला सामोरं जावं लागतं. तर या पर्सनल स्ट्रगल बरोबर या सामाजिक संदर्भाविषयी जी आपल्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो, त्याच्याविषयी तू काय सांगशील? मला 2 मुद्दे या संदर्भात अधोरेखित जे मानसिक आरोग्याशी संबंधित आहेत, की परिस्थिती कशी असली ना, तरी शेवटी त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे आपलं मन ठरवतं. हे आपण लक्षात घेणं फार आवश्यक आहे. आणि परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल, तर आपल्या मनाचा प्रतिसादच आपल्याला बदलायला लागतो. दुसरं काही बदलणं आपल्या हातातच नसतं. दुसऱ्यांनी बदलावं, आपल्या कितीही जवळचा व्यक्ती असला तरी त्याला आपण सुचवू शकतो बदलावं म्हणून. तर रूढ अर्थाने शोषण करणाऱ्या यंत्रणा आहेत. मग ती जातीवर आधारित असो किंवा घराणेशाहीवर आधारित असो किंवा भांडवली ह्याच्यावरती आधारित असो, ती बदलणं हे आपल्या हातात नाही. त्याला सामोरं कसं जायचं हेच फक्त आपल्या हातात आहे. म्हणून ती आपली प्रतिक्रिया काय असायला पाहिजे त्याला, हे ह्याचा विचार करणं फार आवश्यक आहे. जसं मराठी सिनेमामध्ये ह्याचे खूप मोठी उदाहरण आहे. जसं निळू फुले माळीकाम करत होते. निळू फुले आणि आज मराठी सिनेमातल्या इतिहासातला एक मोठा नट समजला जातो तो, की ज्यांनी अमिट ठसा उमटवला. त्यांनी असं म्हटलं असतं तर माझी जात, माझा वर्ग हा याच्यामध्ये येतो. तर मला वाटतं त्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या क्षमता वाढवल्या, आणि ते आपण नाही सिद्ध करू शकलो तर आपली तेवढी क्षमता नाही, गप्प म्हणावं आणि आपल्याला जे जमतंय ते करावं. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षा आपण करायला लागलो, की मला वाटतं अशी गडबड होते. नागराज चं उदाहरण आहे, की त्यांनी स्वतःचं नाणं इतकं खणखणीत वाजवलं, की मग यंत्रणेच्या पलीकडे तुम्ही जाता, आणि ते जर नाही करू शकलो आपण, तर आपण ते स्वीकारावं आपलेपणाने. दुसरं म्हणजे एका पातळीवर आपण म्हटलं, की मानसिक आरोग्याविषयी जागरूक होणं, त्याचा स्वीकार करणं, गरज लागलं तर जवळच्यांच्याशी बोलणं, सिनेमा याच्या पलीकडचे मित्र-मैत्रिणी जपणं, ज्यांच्याशी आपल्याला बोलता येईल. आपलं बाकीचं आयुष्य त्याच्या बरोबरीनं चालू ठेवणं, त्याचा स्वीकार करणं, आणि बाकीच्या गोष्टी आपण जशा बोललो, तसं मला वाटतं, की सिनेमा किंवा कलाकार ही तुलनेनं खूप
प्रिव्हिलेज्ड आपल्या इथली सेक्शन आहे. बरोबर. ऍब्सोल्युटली. खूप मान्यता, खूप कमी कष्टात खूप जास्त मान्यता मिळते. अर्थकारण त्यांचं तुलनेनं खूप चांगलं असतं. समाजात प्रसिद्धी मिळते. त्या पलीकडे खूप मोठा वर्ग आहे समाजामध्ये, की ज्यांना ह्याच्यातलं काहीच मिळत नाही. लॉकडाऊन मध्ये देखील असा कितीतरी मोठा वर्ग आपल्या समाजात राहिलेला आहे, की ज्यांना खाण्यापिण्यापासनं गोष्टींची आबाळ झालेली आहे. आणि त्याच्यातले अनेक जण हे कदाचित बॅकस्टेज आर्टिस्ट असतील, तुमच्याशी जोडलेले असतील, त्या कामाशी जोडलेले असतील. त्यांच्या आनंद आणि सुखाच्या विषयी आपण काही विचार करतो का नाही? हे मला वाटतं स्वतःच्या सुखासाठी आणि आनंदासाठी पण, म्हणजे परोपकारी वृत्तीतनं ते केलं तर उत्तमच. पण स्वतःच्या, तुम्ही केवळ स्वतःचा विचार करत असाल तर एका मर्यादेपलीकडे ते पुरेसं नाही. हे या साथीनं आपल्याला सगळ्या समाजाला पूर्ण दाखवून दिलेलं आहे. आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक जणांनी असे प्रयत्न केले गेल्या काही कालखंडात. तर त्याच्याशी जोडून घेणं हे फुलफिलिंग आहे की नाही मनाला, की ज्याच्याकडे आपल्यापेक्षा कमी आहे त्या व्यक्तीला या कालखंडात, ठीक आहे, मला 4 फॉलोअर कमी मिळाले किंवा नाही माझा एखादा सिनेमा ह्याच्यात आला. पण या कालखंडात ज्यांनी इतके वर्ष माझ्याबरोबर काम केलं, त्या बॅकस्टेजच्या लोकांना किंवा ज्यांना काम नाही त्या लोकांना मी काही मदत करू शकलो. तर यांनी आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मला वाटतं अधिक ब्रॉड होतो, अधिक पक्व होतो. आणि त्यातनं मग ह्या छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आपल्याला खुपत असतात, त्याच्याकडे आपण अधिक चांगल्या प्रकारे त्याला बघू शकतो आणि त्यातून आपल्या कलेची अभिव्यक्ती पण चांगली होऊ शकते असं मला वाटतं. बरोबर. आणि म्हणजे तू म्हणलास तसं म्हणजे बॅकस्टेजचे कलाकार असतील किंवा सिनेमा क्षेत्रात काम करणारे जे सगळे टेक्निशियन्स असतील किंवा अगदी लोककलेचे कलावंत सुद्धा असतील, ज्यांच्यासाठी आता अभिव्यक्तीपेक्षा त्यांचा म्हणजे ते कसे नीट जगतायत का नाही, हा प्रश्न त्यांच्यासाठी जास्ती महत्त्वाचा आहे. तर यांच्याशी सुद्धा आपल्याला सहानुभूत होता येतंय का नाही आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन मग आपण आपल्या प्रश्नांकडे बघतोय का नाही, हे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. अ, आपण काही प्रश्न आलेत, तर ते फक्त मी एक वाचवते, की हमीद दादा डिप्रेशन मधून एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये अनेक जण ॲडिक्शनकडे वळतात. अ, याविषयी तुम्ही काय सांगाल आणि यापासून कसं स्वतःला जपावं? अ, तर म्हणजे मला असं वाटतं, की खूप ॲडिक्शन आणि खूप या काळात महत्वाचा. विथड्रॉवल सुद्धा म्हणजे अनेक लोकं जे व्यसनाच्या खरंय. अधीन आहेत, त्यांना लॉकडाऊनमध्ये काही करायलाच न मिळाल्यामुळे विथड्रॉवल सिम्प्टम्स सुद्धा खूप आले. त्या दोन्ही विषयी काय सांगाल? मला वाटतं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि आपल्याकडनं सुटलेला एक मुद्दा त्यांनी लक्षात आणून दिलाय. व्यसनाचा आणि कलाकारांचा खूप जवळचा संबंध. म्हणजे आपल्याकडे त्यांना जसं एन्टायटलमेंट सारखंच झालंय ते, की मी कलाकार आहे म्हटल्यावर जर मी व्यसन करत नसेन तर म्हणजे काहीतरी परग्रहावरनं तुम्ही आलाय का काय असं बघतील लोक तुमच्याकडे. हं, त्यामुळं हे आपण समजून घेतलं पाहिजे की कुठलाही पदार्थ हं, नशा होते, हं. त्याच्यामध्ये अधीन होण्याची शक्यता असते. हं, हं. हं. त्यामुळे सेफ लिमिट कुठलाही पदार्थ घेण्याची जरी कोणी काही म्हणत असलं तरी पण सेफ लिमिट नाही कुठलाही पदार्थ. कारण नशा ही येते तुम्हाला आणि त्याचं व्यसन लागू शकतं. त्यामुळं शहाणपणा ह्याच्यातच आहे की पहिल्या अनुभवापासून त्याच्या हं, दूर राहावं. हं, त्या पलीकडे दुसरी बाब अशी आहे की हे जे म्हटलं ना, तो डिप्रेशन आणि हे ते आपल्याकडे ती एक फेमस म्हण झाली, गम का साथी रम. ते म्हणजे डिप्रेशन आलं तुम्हाला की दारू प्या किंवा कुणी मुलीनं नाही म्हटलं की मग देवदास बना. तर हं, मला हं, वाटतं दारू हे कमी करण्यापेक्षा ऍक्च्युली डिप्रेशन वाढवणारी गोष्ट आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. जर हं, आपल्याला डिप्रेशन आलं असेल तर जवळच्याशी बोलायला पाहिजे, काउन्सिलरची मदत घ्यायला पाहिजे, औषधं घ्यायला पाहिजे. दारू हे त्याच्यावरचं उत्तर नाही. एक छोटा खड्डा खणण्यासाठी आपण आणखीन एक दुसरा मोठा खड्डा खणतोय, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. हं, कॅनॅबिस सारखे पदार्थ हे खूप फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात, की त्याच्यामुळे क्रिएटिव्हिटी वाढते आणि हाय येतो. हं, रिएक्शन स्लो होते. अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण हे आपण हं, समजून घ्यायला पाहिजे, की ते ते एक व्यसनच आहे. हं, आणि हे कलेच्या स्वतःच्या परफॉर्मन्सच्या प्रेमात पडणं आहे. हं, 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 घेऊन असलेली अभिव्यक्ती आपल्याला स्वतःची अभिव्यक्ती म्हणून हवी आहे का? हं, अ, पण आपण तपासून घ्यायला पाहिजे. आणि या पलीकडे जर आपल्याला असं क्वचित एखाद्या वेळेला व्यसन करणं, मित्रमैत्रिणींच्या बरोबर व्यसनाचा अनुभव घेणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि व्यसनाच्या अधीन होणं
म्हणजे सगळ्यात सोपी बाब आहे की आपल्या आजूबाजूचं जर कोणी जर आपल्याला असं सांगत असेल की तुझं व्यसन जास्त होतंय, तर ते आपण अतिशय गांभीर्याने घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यातलं जे बहुतांश वेळेला अशा तारतम्य आहे गोष्टी ते आपण ओळखलं पाहिजे आणि कला निर्मितीसाठी व्यसनांची म्हणजे त्याच्याशिवाय कला निर्मिती होऊच शकत नाही या सुद्धा बबल मधनं बाहेर येण्याची गरज आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन परवा मी एक राहुल रानडेंचा हो, मुक्तांगण मध्ये शेअर केला बघितला की किती हो, मोठेपण आहे की त्यांनी ओपनली तो सांगतो की मला व्यसन लागलेलं आणि मी हो, त्यातनं हो, बाहेर म्हणजे व्यसन करताना लाज वाटत नव्हती आणि हो, व्यसन सोडलं हे सांगताना लाज वाटावी. हो. तर बरोबर आहे. चांगलं असं लागलं आणि असेल आपल्याला साताऱ्याला मी परिवर्तन तर हं, पटकन उपचार घ्यावा त्यातनं आणि बाहेर तो एक आजार हं, आहे आणि हं, हं. त्यातनं उपचार घेऊन बाहेर बरोबर, बरोबर. आपल्याला अजून प्रश्न आलाय, की मेडिकल हेल्प हवी हवी आहे डिप्रेशनसाठी स्वतःला किंवा आपल्या जवळच्या लोकांना हे ओळखायचं कसं? तर मला असं वाटतं, की हमीद दादांनी त्याच्याविषयी मुलाखतीच्या पहिल्या भागात काही सिम्प्टम्स विषयी सांगितलं आहे. तर ते कदाचित तुम्ही रिवाइंड करून बघू शकता. पण तुला ह्याच्याविषयी अजून काही बोलायचं आहे, की कशी अजून सिम्प्टम्स ओळखायची? मगाशी मी सांगितलेलं अगदी सिंपल आहे की हं, काळा मनावरती पडल्यासारखं होतं. सगळ्या गोष्टीत नकारार्थी दिसायला लागतं. झोप आणि भुकेवरती परिणाम होतो. जगू नये वाटायला लागतं. आत्महत्येचे विचार येतात आणि हं. हे सगळं 15 दिवसापेक्षा अधिक काळ आयुष्यात दुःखद घटना घडली की हे आपल्या सगळ्यांना अनुभवाला येतं. पण बरं. त्याच्यापेक्षा जर त्याची तीव्रता नाही जास्त असेल किंवा 15 दिवसापेक्षा अधिक काळ ते तसंच टिकायला लागलं, त्याचा हं, आपल्या कामावर परिणाम व्हायला लागला, तर हं. मग मात्र आपण तज्ञाची मदत घ्यायला पाहिजे हे समजायला. बरं. अ, अजून एक प्रश्न असा आहे, की परदेशात एकत्र कुटुंब पद्धतीचा अभाव आहे आणि त्याच्यामुळे डिप्रेशन येऊ शकतं. पण भारतात असं नाहीये कुटुंबासोबत लोकं राहतात. तरी आपल्याकडे डिप्रेशन का येतं? का ही स्वतःच्या जडणघडणीचा हा मुद्दा आहे का सामाजिक दबावाचा? असा एक प्रश्न आला. एक आपण समजून घ्यायला पाहिजे की डिप्रेशन हा एक आजार आहे. हं, हे म्हणजे परदेशामध्ये लोकांना बीपी का होतं आणि आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे आणि परदेशात का बीपी होतं किंवा पाय मोडतो, तिकडे पाय मोडतो आणि इकडे पाय मोडतो. हं, याचा काही संस्कृतीशी संबंध नाही हे आपण समजून घेऊया. हा एक हं, आजार आहे. संस्कृतीतल्या काही गोष्टींनी तो कमी अधिक होऊ शकतो, हं, परंतु प्रामुख्याने मेंदूमध्ये काही रासायनिक बदल होतात. हं, जर हं, आपली कुटुंब पद्धती ही दोन्ही बाजूनी काम करते हे पण आपण समजून घेऊया हं, की जशी ती एका बाजूला आधाराच्या साठी काम करते तसंच हं, दुसऱ्या बाजूला सासू सुनेच्या नात्यामध्ये जेवढे ताण असतात आपल्या इथे हं, ते हं, अनेक बायकांना डिप्रेशनच्या खाईमध्ये ढकलतात. हं, नवऱ्याचं व्यसन हे अनेक बायकांना डिप्रेशनच्या खाईमध्ये ढकलतात. तर एका पातळीवरती तो आजार आहे आणि हं, कुटुंब हे दोन्ही बाजूंनी काम करू शकतं. कुटुंब हे ताण वाढवण्याचं देखील काम करतं आणि ताणातनं बाहेर पडण्यासाठी आधार देण्याचं देखील काम करतं. तर आपण नक्की त्यातल्या कुठल्या बाजू हे आपण ठरवणं आवश्यक आणि काही वेळेला विभक्त राहून देखील आपण एकमेकांची आधार यंत्रणा बनू शकतो. म्हणजे चुली जरी बरोबर. कुटुंबातल्या वेगळ्या असल्या तरी एका घरात राहण्याची गरज नाही. आपापली स्पेस असून एकमेकांना आधार देणारे आपण जर बनलो, तर दोन्ही हं, गोष्टींमधलं चांगलं आपल्याला हं. मिळू शकतं असं. ओके. एकाने आत्महत्या केली, की त्या कालावधीत इतर लोकांवरही परिणाम होतो का? ॲक्चुअली बरेच म्हणजे मागे आत्ता 2-3 दिवस न्यूज येतायत, की सुशांत सिंगचं सगळं आत्महत्येचं प्रकरण झाल्यावर अनेक 2-3 लोकांनी त्याच्यानंतर आत्महत्या केली. तर आय थिंक हा प्रश्न त्याच्याशी हो. रिलेटेड आहे. खूप गंभीर बाब आहे ही आणि ह्याच्या बाबतीत खूप संशोधन झालेलं आहे आणि हे चांगल्या प्रकारे सिद्ध झालेलं आहे की मीडिया जशा पद्धतीनं आत्महत्यांचं रिपोर्टिंग करतो हं, त्याचा आत्महत्या होण्यावरती परिणाम होतो. त्याला कॉपी कॅट सुसाईड असं म्हणतात. कॉपी कॅट म्हणजे एकाचं हे बघून दुसऱ्यांनी करणं आणि असे लॉन्जिट्युडनल स्टडी झालेले आहेत दीर्घकालीन आणि त्यामध्ये हे दिसून आलेलं आहे हं, आणि म्हणून जागतिक आरोग्य संघटना आणि अनेक मोठमोठ्या इंटरनॅशनल बॉडीज ज्यांच्या मीडिया गाईडलाईन्स आहेत सुसाईड रिपोर्टिंगसाठी तर हं, सॅडली त्या आपल्याकडे पाळल्या जात नाहीत. एक सिंपल गोष्ट आहे त्याच्यातली की पहिल्या पानावरती तुम्ही सुसाईडची न्यूज देऊ नका. हं, ती ड्रामाटाईज करू नका. त्याचे जे मीन्स आहेत म्हणजे कशी सुसाईड केली ह्याच्याविषयी तुम्ही लिहू नका त्याच्यामध्ये. ही क्लिअर कट गाईडलाईन आहे पण आपल्याकडे इलॅबरेट
डिस्क्रिप्शन त्याचं दिलं जातं किंवा चित्र फोटोजही दाखवली जातात. यावेळेला ते खूपच पसरले सगळीकडे. दाखवले जातात. भारतामध्ये हिंदू हा एकमेव असा पेपर आहे की जो सुसाईडच्या प्रत्येक बातमीच्या खालती सुसाईड हेल्पलाईनचा नंबर देतो. ओ. गार्डियन, इकॉनॉमिक सारखे परदेशातले पेपर आहेत जे सुसाईडच्या प्रत्येक बातमीच्या खालती सुसाईड हेल्पलाईनचे नंबर देतात. यावेळेला सुशांत सिंगच्या ह्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेसनी काही बातम्यांमध्ये तसं केलेलं. हम्म. हे का नाही केलं जातं की प्रत्येक बातमीच्या खालती सुसाईड हेल्पलाईनचे, की तुमच्या मनात जर असे विचार येत असतील तर इथे तुम्ही संपर्क करू शकता. तर आणि त्याही कडे जाऊन दरवर्षी आपल्या देशात जवळजवळ 2-2.25 लाख लोक आत्महत्या करतात आणि खास त्यातली 50 मुलं ही तरुण असतात, 15 ते 35 वयोगटातली. कुठल्याही दहशतवादी हल्ल्यामध्ये किंवा कुठल्याही नक्षलवादी, बॉर्डर आतंकवादी हल्ल्यामध्ये जेवढी माणसं मरतात त्या कितीतरी जास्त पटीनं माणसं आपल्या देशात स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य संपवून घेतात. आणि त्यांच्यासाठी आपल्याकडे कुठलीही यंत्रणा नाही. मोडक्या तोडक्या काही 2-4 हेल्पलाईन असतील तेवढ्या सोडल्या तर आपल्याकडे त्यांच्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. आणि त्या ठिकाणी आपल्यातलं कोणीही असू शकतं हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे म्हणून आपली जबाबदारी आहे की त्याला रिस्पॉन्ड करणारी एक यंत्रणा आपण उभी करायला पाहिजे. बरोबर, बरोबर. यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं, तसंच अयशस्वी झाल्यावर त्याच्यावर मात कशी करावी यासाठी सुद्धा प्रशिक्षण दिलं पाहिजे का? याची गरज आहे, आवश्यकता आहे असं वाटतं का? मला वाटतं आयुष्य आपल्याला तशा भरपूर संधी देत असतं. आपण त्याकडे बघत नाही फक्त डोळे उघडून. त्यामुळे बरोबर. नाही की ज्याला आयुष्यामध्ये अपयश आलेलं नाहीये. हं, हं, हं. पण अशी आहे की आपण त्याच्याकडे डोळे उघडून बघत नाही किंवा आपल्याला सांगितलं जात नाही डोळे उघडून हं, की दिस इज फाईन, की इट्स हं, ओके, हं, इट्स हं, फाईन, की काय हरकत नाही, ठीक आहे ना. मग यश कसं पचवायचं हे शिकणं फार सोपं असतं. अपयश कसं तुम्ही पचवणार ह्याच्यावरतीच आयुष्यात आपण कुठे जाणार हं, हे असतं. हं, फ्रस्ट्रेशन टॉलरन्स ज्याला म्हणतात, जी सायकोलॉजिकल तुमच्या पर्सनॅलिटी मधली खूप महत्वाची बाब आहे, की फ्रस्ट्रेशन आल्यावरती तुम्ही कसे वागता हं, आणि हं, यशस्वीतेच्या वरती त्याचा खूप महत्वाचा परिणाम होतो. आणि ते खरं त्या प्रश्न खूप छान आहे हा, की शिक्षणाचा भाग आपल्या हे काय हरकत आहे व्हायला. हं, हं, ट्रेनिंग म्हणतात त्याला, की अडचणी आल्यावर तुम्ही कसं सामोरं जाल. हं, फ्रस्ट्रेशन टॉलरन्स हा त्यातला एक भाग आहे. तर पण कोणी नाही शिकवलं तरी आयुष्य आपल्याला भरपूर संधी देत असतं हं, त्याच्याकडे हे करण्याच्या. त्याच्यामुळे हं, असं असं एक असं एक वाक्य आहे, ते फार इंटरेस्टिंग, मला आवडतं ते फार या अनुषंगाने, की आपल्याकडे म्हटलं ना, अपॉर्च्युनिटी नॉक्स युअर डोअर ओनली वन. हं, हं, तर त्याच्या पुढे माझे काका होते देवदत्त दाभोळकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू. ते त्यात ऍड असं करायचे, अपॉर्च्युनिटी नॉक्स युअर ऑन युअर डोअर ओनली वन्स अँड देन इट स्टँड्स आउटसाइड. हं. ती बाहेर थांबलेली असते. आपण दरवाजा उघडला तर ती मिळते आपल्याला. एवढं आपण हा जो प्रभाव आहे ना आपल्याकडे, की या संधी ही एकदाच मिळते. हं, 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 होता कामा नये. हं, हं, हं. त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला पाहिजे त्यांनी असं. खूपच ताण मनावरचा खरं हलका होतो, हे जे तू सांगितलंस. कारण की आपल्याला असं वाटतं, की आता संधी गेली तर संपलंच आपलं आयुष्य. आता परत हां, इट कधीच स्टँड्स आपल्याला आउटसाइड. तुम्ही हं. दरवाजा उघडला परत तर हे भेटेल तुम्हाला ते. बरोबर, बरोबर. एक अजून मला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे, की म्हणजे आपल्याकडे असा अनरिअलिस्टिक एक्स्पेक्टेशनचा अर्थ म्हणजे कलाकारांसाठी स्पेशली, की मी सपोज नाटकात काम केलं किंवा मला वाटतं, की मला सिनेमात काम मिळालं पाहिजे. सिनेमात काम केलं, की मी सीरियलमधला स्टार झालं पाहिजे. सीरियलमध्ये काम केलं, की वेब सीरीजमध्ये गेलं पाहिजे. मग फिल्म्स, हिंदी फिल्म्स, मग वर्ल्ड सिनेमा. अशी ही जी एक त्याच्यातली एक काय म्हणता येईल, ज्या पायऱ्या आहेत, त्या कधी न संपणाऱ्याच आहेत असं वाटत जातं आणि मग त्याच्यामुळे आपण एक स्वतःची अनरिअलिस्टिक इमेज तयार करून ठेवतो आणि स्वतःला त्या सगळ्या ताणात प्रचंड गुंतवून ठेवतो. तर ह्या सगळ्याकडनं आपली आपण सेल्फ इमेज आणि सेल्फ एक्सेप्टन्स काय पद्धतीने करू शकतो? म्हणून मला असं वाटतंय, की आपलं करिअर आणि आपलं व्यक्तिमत्व ह्याच्यात हं, फरक आपल्याला करायला शिकणं आवश्यक आहे. हं, हं, हा करिअरचा एक भाग आहे. त्याच्या पलीकडे ती व्यक्ती म्हणजे बायको असते, नवरा असतो, मुलगा असतो, अ, घरातलं काम करणारी व्यक्ती असते, हं, भाजी आणणारा माणूस असतो. हं, खूप भर रोल असतात. हे त्याच्यामध्ये आपण कधी असे गोल नाही ठेवत, हं, हं, की आता मला स्वयंपाक करता यायला पाहिजे, मग आधी चांगला स्वयंपाक करता यायला पाहिजे, मग भाजी मला चांगली आणता आणायला म्हणजे हं,
की फक्त रेकग्निशन जोडलेलं आहे, अशाच गोलला आपण इतकं महत्व देतो आयुष्यात आणि हं, त्यांची वाढ एकांगी व्हायला लागते. हं, आणि हं, त्यामुळे व्यक्ती म्हणून मला वाटतं एका पातळीवरती आपल्यात काही गोष्टी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतील, हं, पण बहुतांश पातळ्यांवरती आपण ऑर्डिनरी माणूस आहोत. हं, 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 हे स्वीकारणं प्रत्येकासाठी फार आवश्यक आहे, की हं, म्हणजे आपण अभिनय चांगला करू, गाऊ चांगलं, मला मानसशास्त्र बरं कळेल किंवा आणखीन कुणाला काही, पण अशा आणखीन 100 गोष्टी आहेत, की ज्याच्यात मला काही कळता येत नाही, काही जमत नाही. हं, हं, हे भान आपण स्वतःविषयीचं गमावता कामा नये. आणि हं, मला वाटतं कोविडने आपल्याला सगळ्यांना एक खूप चांगली इन्साईट दिलेली आहे, की अ, एकूणातच आपल्याला हे जे वाटतं ना, की मनुष्य प्राणी म्हणजे काहीतरी या जगामध्ये काहीतरी वेगळं आपल्याला मिळालेलं आहे. तर ते कोविडने आपल्याला ते सांगून काय असं काही नाहीये. बाकीच्या सगळ्या प्राण्यांसारखे तुम्ही एक प्राणी आहात आणि त्यांच्या आयुष्यात जेवढा रँडमनेस आहे तेवढाच तुमच्या आयुष्यामध्ये आहे. हं, आणि एक छोटा आयुष्याचा तुकडा तुम्हाला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मिळालेला आहे. हं, हं. मग ते किती पाळायचं आणि किती अनुभवायचं हे आपण ठरवणं आवश्यक आहे. बरोबर. मर्यादेपलीकडे सारखं पळून त्याच्यातनं काहीच हाती येऊ शकत नाही. त्यामुळं मला वाटतं थोडं थांबणं आणि सगळ्यात लॉकडाऊनचं म्हणजे जर आपण सकारात्मक पद्धतीने बघितलं तर ह्या सगळ्याकडे हं, मुक्तपणे बघण्याची संधी आपल्याला लॉकडाऊननी दिली, बरोबर, की बरोबर. आपण ऑर्डिनरी आहोत. आपलं आयुष्य आपल्या एकट्यावरती अवलंबून नाही. त्या अर्थाने समानतेची सुद्धा जाणीव आपल्याला हां, आपण झाली. सगळे एका ह्याच्यावरती एका पातळीवरती आहोत. एकमेकांच्या मदतीशिवाय आपण जगू शकत नाही. आयुष्यात अनिश्चितता इतकी आहे, की एका मर्यादेपलीकडे आपण ती कंट्रोल नाही करू शकत. हं, 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 हं. ह्याकडे जर आपण बघितलं, तर त्या दुसऱ्या ह्याच्यापासून सुटका होऊ शकेल असं मला हमीदादा आपल्याला खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत म्हणजे लोकांना अनेक म्हणजे सगळेजण बरेच अजून प्रश्नही येत आहेत. पण आता ऑलमोस्ट 1 तास होऊन गेलेला आहे. तर मला म्हणजे अशी प्रतिक्रिया आली, चर्चा अतिशय महत्त्वपूर्ण होती. अशी अशी सामाजिक अशी चर्चा सामाजिक काम करणारे कार्यकर्ता आणि सद्यस्थिती अ, सांगणारी सोशली लॉकडाऊन चर्चा महत्त्वपूर्ण होती. ह्याच्यातला हा गोषवार आहे या मेसेजचा. जाता-जाता मला आपण तुला याविषयी बोलायला आवडेल का, की काय पद्धतीने कलाकारांनी स्वतःला जपलं पाहिजे आणि समाजांनी काय पद्धतीने कलाकारांना जपलं पाहिजे? अर्थातच मानसिक आरोग्य हे सगळ्यांसाठीच फार महत्त्वाचं आहे. पण आपण कलाकारांविषयी या चर्चेत बोलत असल्या कारणाने काय पद्धतीने कलाकारांनी या काळात स्वतःला जपलं पाहिजे? मला ना एक 2 ओळी अ, अ, म्हणजे हे जे टाळणे अशक्य हे तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना आणि ते किती साधं सोपं आणि किती वेळा ऐकलं असलं तरी मला वाटतं ते याच दृष्टीनं दिशादिग्दर्शक आहे, की जे टाळणे ही जी प्रार्थना आहे, हं, एची अल्कोहोलिक अनॉनिमसची जी प्रार्थना आहे, जे टाळणे अशक्य, दे हं, शक्ती सहाय्या. म्हणजे ह्याच्यातल्या खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत, की ज्या आपल्याला टाळणं शक्य नाहीये. हं, हं, शक्ती आपल्याला मिळावी. हं, ते शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया. म्हणजे जे करणं शक्य आहे मला ते करण्याचा निर्धार मला मिळावा आणि माझं काय शक्य आहे, आहे अशक्य काय. याच्यामधला फरक कळण्याची अ, संधी, क्षमता मला मिळावी. ही हं, मला आपल्या सगळ्यांसाठीची प्रार्थना आहे आणि कलाकारांसाठी मला वाटतं 1-2च गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात, की एक म्हणजे आपला रिअल सेल्फ आणि आपला रील सेल्फ जर म्हणायचा असेल तर. तर ह्याच्यामधला फरक आपण समजणं फार आवश्यक आहे. आणि आपलं सामान्यत्व एका पातळीवरती स्वीकारायला लागणं आणि जिथे गरज लागेल तिथे मोकळेपणाने मदत घेणं. हं, ह्या 2 गोष्टी केल्या तर खरं म्हटलं तर हे खूप सिंपल आहे. हं, आपण ते हं, सिंपल ठेवलं तर. हं, हं, हं. आपण आज अनेक गोष्टींविषयी चर्चा केली. म्हणजे कलेची नेमकी काय गरज आहे इथपासनं ते क्रायसिसमध्ये आपण कलेकडे काय पद्धतीने बघू शकतो? काय सिम्प्टम्स असू शकतात मानसिक आरोग्याच्या ताणाचे? त्याच्यावरचे उपाय काय असू शकतात? अशा अनेक विषयांवर आज आपण त्याच्या सामाजिक संदर्भाविषयी पण चर्चा केलेली आहे. तर हमीदादा थँक सो मच आणि अर्थातच माझ्या मनात अजून अनेक प्रश्न आहेत आणि अर्थातच आपल्या लोकांच्याही मनात प्रश्न आहेत. पण आपण पुन्हा एकदा परत कधीतरी भेटूयात आणि ऑडियन्सच्या
ऑडियन्सचे जे प्रश्न आहेत ते आपण त्या चर्चेत नक्की जास्ती सामावून घेऊयात. आणि थँक्यू, तुम्ही अनेक प्रश्न विचारलेत आणि या चर्चेत सहभागी झालात, त्यामुळे सगळ्या ऑडियन्सचे सुद्धा मनापासून आभार आणि आपण लवकरच भेटूयात. थँक्यू हमीद दादा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.